अगदी प्रवीण सर आता फार आमचे स्कोरर अगदी बुद्धी चातुर्याचा खेळ त्यांच्याकडे जमला होता। प्रतीक पाटीलची विकेट गेली आहे। बघा या सामन्यामध्ये परत आलाय बीड संघ। नितीन धुळे याने परत आणले। 12 चेंडू 15 धावा समोरच्या संघाला करायच्या असल्या म्हणून काय झालं, मी जर माझे 100% एफर्ट दिलं, मी जर 100% मेहनत केली तर यश मलाही मिळेल आणि माझ्या संघालाही मिळेल। रफ्तार का सौदागर अगदी मी तर म्हणेल गतिवान गोलंदाज, कर्जत तालुक्यात एक नामवंत गोलंदाजांमध्ये फास्टर गोलंदाज जर विचार करायला गेला तर नितीन धुलेची वर्णी जरूर पाहायला मिळते, अव्वल दर्जाची ती मी म्हणेल। परंतु यावेळी आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती प्रतीक पाटीलची विकेट घेऊन बराच कारनामा त्यांनी मैदानात घडवलाय। मी तर म्हणेल फार गोष्टी गुलदस्त्यात आहेत, त्या ओपन करणं चुकीचं असतं, परंतु नंतर आपण सगळं आपल्या समोर येणारे चित्र काय होईल, फायनलच्या नंतर काय परिस्थिती आहे ती मात्र आकडेवारी ज्याला म्हटली जाते त्या आकडेवारीचा खेळ आज मैदानात तुम्हाला पाहायला मिळतोय। परंतु नितीनने केलेलं कार्य सध्या मी म्हणेल फार लाजवाब पाहायला मिळालंय। हा नक्कीच, कारण पहिल्या चेंडूवर बळी मिळवलाय। 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे। नितीन धुळे बीड संघाकडून खेळताना अतिशय चांगली गोलंदाजी करतोय। इथे त्रिफलाचित आणखी एक दांडी गुल होते, याही बॅटरला परतावं लागेल। तू चल मैं आया खेळाडू उदो उदो करताना जरूर दिसत आहेत। मॅच मध्ये काय घडेल, कोण जिंकेल कोण हरेल याच्या पलीकडे उत्तम मामा यांच्याकडून येणार आहे का? या बॉलवरती जर विकेट नोंदवली नितीनने तर उत्तम मामा देशमुख यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल। समीकरण क्रिकेट म्हटलं की आकड्यांचा खेळ, हजार हजार मनुदादा पवार आणि जगदीशदादा देशमुख यांच्याकडून हजार हजार इथे जेल आली आहे। व्हॉट अ कॅच आणि काय बनवले ती मात्र मॅच